नमस्कार मित्रांनो, 16 मेच्या प्रोमध्ये अक्षर म्हणते, मॅडम तुम्ही का नाही अडवलं त्या बायकांना? भुवनेश्वरी म्हणते, झालं का? आता तुमची गाडी आमच्यावर आली का? आता आम्हाला पण हाताला धरणार आणि घराबाहेर काढणार? काढा काढा, घराबाहेर काढा, काढा काढा, सगळ्यांना घराबाहेर काढा. तुम्हाला हे घर रिकामच करायचं नवं? हे कसं झालं, का झालं याचा विचार न करता तुम्ही आरोप करत सुटलात. त्या बायकांना ती चांगली दिसली, त्यांना वाटलं ह्या घरची सून असेल म्हणून त्यांचा गैरसमज झाला, म्हणून तुम्ही एवढा आकामतांडव करायचा? ही काय पद्धत झाली का तुमची वागायची? आणि ऐका, जे काय सांगायचं ना ते तुम्ही अधिपतींना सांगायचं की त्यांचं गाणं तुमच्यामुळे बंद झालं आहे. बोटकूर म्हणते, त्याला जबाबदार तुम्ही हायसा. भुवनेश्वरी निघून जाते. आजी चारोसकडे जाते. चारोस म्हणतो, आई एवढा कसला आवाज येतो? आजी म्हणते, अहो आज सुनबाईने करच केला. आता ती झालेला प्रकार चारोसला सांगते. चारोस म्हणतो, काय अक्षरा अशी वागली? खरं वाटत नाही. आजी म्हणते, वय ना, तिने त्या सरगमला घराबाहेरच काढली. चारोस म्हणतो परत. आजी म्हणते, वय ना, बरं मी आलेच हा. अधिपती भुवनेश्वरीकडे येतो आणि म्हणतो, आईसाहेब काय झालं, तुम्ही बाहेर का नाही आलात? भुवनेश्वरी म्हणते, काही नाही. तो म्हणतो, काय झालं आईसाहेब, काही झालं आहे का? ती म्हणते, अहो सुनबाईने आज करच केला. अधिपती म्हणतो, कर केला म्हणजे? भुवनेश्वरी सांगते, आपल्याकडं हळदी कुंकाला बायका आल्या होत्या. अधिपती म्हणतो, हां ते दरवर्षी येतात. मग काय झालं? भुवनेश्वरी आता चाचरते आणि म्हणते, त्या सरगमची ओटी भरायला लागल्या. नाही म्हणजे त्यांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वाटलं ह्या घरची सूनच येते. अधिपती म्हणतो, पण एवढ्या उशिरा सरगम मॅडम इथं काय करत होत्या? आता भुवनेश्वरी जराशी घाबरते आणि म्हणते, अहो त्यांना जेवणासाठी आम्हीच थांबून धरलं. अधिपती म्हणतो, बरं बरं केलं. अक्षरा दिवेसमोर जाते आणि म्हणते, दिवेई मी असं कसं वागले? त्या बायकांची काय चूक होती? मी त्यांच्यावर ओरडले. नाही नाही, मी खूप चुकीचं वागले. भुवनेश्वरी म्हणते, एका शिक्षिकेला असं वागणं पटतं का? बरं जाऊ द्या, त्याचं पण काही नाही. पण त्या ह्या घराण्याच्या सुनबाई आहेत. ह्या घराण्याची काही आब राखायला नको का? शोभतं का त्यांना आलेल्या पाहुणीशी असं वागणं? एवढा कसला राग? अधिपती म्हणतो, एवढं बोलल्या मास्तरींबाई? भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही बघायला पाहिजे होतं. तुम्हाला तुमच्या बायकोचं वेगळंच रूप बघायला मिळालं असतं. अहो त्या सरगमला हाताला धरून यांनी घराबाहेर काढलं. जणू काही त्यांचीच चूक होती. आता गैरसमज त्या बायकांनी करून घेतला. तो गैरसमज दूर करायचा की चिडायचं, रागवायचं? हे काय वागणं आहे का? अधिपती म्हणतो, नाही, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. आता तुम्हासनी एवढं वाटतं म्हणल्यावर मॅटर जरा गंभीरच झाला असेल. भुवनेश्वरी म्हणते, गंभीर म्हणजे अधिपती, आम्हाला लई वाईट वाटलं आज. आता सरगम काय परत येणार नाही आणि त्या बायकांना परत बोलवायची काही सोय नाही आणि चर्चा काय होणार लोकांमध्ये? अधिपती म्हणतो, आईसाहेब जरा मला विस्कटून सांगता का? माझ्या काहीच पचनी पडाना असं झालं आहे. भुवनेश्वरी म्हणते, काय विस्कटून सांगायचं अजून? बरं सांगतो, जरा गारवाने ऐका. आता भुवनेश्वरी झालेला प्रकार सगळा अधिपतीला सांगते. इकडे बायका बोलत असतात, मालकीनबाईने बोलवलं आणि त्यांच्या सुनबाईने आपला अपमान केला. दुसरी म्हणते, आपलं बी चुकलंच, त्यासनी असं बोलायला नको पाहिजे होतं. कसं वाटलं असेल त्यासनी? तेवढ्यात अक्षरा पळत येते आणि म्हणते, ताई. दुसरी म्हणते, आल्या आल्या. अक्षरा जवळून म्हणते, ताई. ते म्हणतात, बोला ना वहिनीसाहेब. अक्षरा म्हणते, मी असं नको बोलायला पाहिजे होतं तुम्हाला. तुमची काहीच चूक नव्हती. सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. एकजण म्हणते, पोरी तू माफी कसली मागतीये? तू बोलली ना ते बरोबरच होतं. आमचं बी वाईट चुकलंच की. आता दुसऱ्या कुठल्याही बाईला आपल्या नवऱ्याची बायको समजत असेल तर कुठल्या बाईला राग येणारच ना. लय भाग्यवान आहे अधिपती, तुझ्यासारखी प्रेम करणारी बायको त्यासनी मिळाली. केवढा राग आला होता तुला? एवढा राग प्रेम असल्याशिवाय येतो हे? लय प्रेम असणारे बघ तुझं तुझ्या नवऱ्यावर, आहे की नाही? आता अक्षराचा चेहरा खुलतो. ती असून म्हणते, हां? ती म्हणते, नाही म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणीसारखं आहोत, नवरा बायकोपेक्षा. ती बाई म्हणते, खुळी का काय तू? अगं त्यांची बायको आहेस ना तू. मित्रमैत्रीण काय त्यांच्याशी तशीच वागती की काय? अशी वागत राहिली ना तुझ्या हातचा नवरा जाईल. आता ती बाई अक्षराला एवढे छान समजावते की अक्षराच्या डोक्यात लगेचच प्रकाश पडतो. दुसरी बाई म्हणते, सुनबाई किती चांगल्या आहेत ना? अक्षरा मनात म्हणते, त्या बायका म्हणतात ते खरे असेल का? माझं मलाच कळना आणि हसते.
अधिपती भुवनेश्वरीला म्हणतो, हे खरं वाटाणं हो. भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे आम्ही काय मनचं सांगतो वे. भुवनेश्वरी बोलत असते, पण अधिपती मनात म्हणतो, सरगम मॅडमची ओटी भरली याचा मास्तरीनबाईला लय त्रास झाला. काय म्हणतात ते, जलसी म्हणतात. स्माईल करून म्हणतो, प्रेमाचं स्वरूप आहे हो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल बघून भुवनेश्वरी म्हणते, अधिपती. पण तो काय विचाराच्या बाहेर निघत नाही. आता भुवनेश्वरी ओरडते, ओ अधिपती. आता ते भानावर येतो. ते म्हणते, आम्ही एवढंच सांगतोय, ते काय तुम्हाला गंमत वाटती वय. तो नाही. भुवनेश्वरी म्हणते, मग हसताय काय. तर तुम्ही हसायलो. तसं नाही, तोच विचार करायलो. विषय हार्ड झाला हो. सोडा, मी बोलतो मास्तरीनबाईशी, तुम्ही लोड घेऊ नका. आता भुवनेश्वरी त्याच्याकडे संशयाने बघत असतो. तो बोलतो आणि हसत निघून जातो. अक्षरा चारुहासकडे येतं. तो पण हसायला लागतो. तो आता अक्षराला व्यवस्थित समजावून सांगतो आणि म्हणतो, अक्षरा तुला कळत नाही आहे. बरं चल, मी स्पष्ट बोलतो. तू जाम अधिपतीच्या प्रेमात पडली. आता अक्षरा करून बघत असते. तो म्हणतो, हां. चारुहास निघून जातो. अक्षरा म्हणते, तसं असेल तर मी त्यांच्याशी बोलणार कसं. आणि स्माईल करते आणि म्हणते, कोणत्या शब्दात मी त्यांना सांगणार. भुवनेश्वरी आणि सरगमचा फोन चालू असतो. ती रडायला लागते. भुवनेश्वरी म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणजे एवढी काही मोठी गोष्ट झाली नाही. सरगम म्हणते, नाही हो, माझ्यासाठी आता सगळं संपलं आहे. अहो त्या मला किती बोलल्या, नको त्या बोलल्या. आणि त्या बायकांसमोर आजपर्यंत एवढा अपमान कुणीच केला नव्हता. इकडे अक्षरा वाट बघत असते. तेवढ्यात अधिपती येतो. ती म्हणते, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तो असून म्हणतो, थांबा की आत्ताच आलो, जरा दम तर खाऊ द्या. ते असून म्हणते, सॉरी नंतर बोलूया आपण. तो दम खाऊ द्या म्हटलं, नंतर बोलू असं कुठं म्हटलं. खाल्ला दम, बोला. अधिपती खूप जोक मारत असतो आणि हसत असतो. अक्षरा म्हणते, अधिपती माझं खूप चुकलं, खरंच चुकलं. ती सांगायला लागते. अधिपती म्हणतो, तुम्ही का केलं असं. ती म्हणते, का म्हणजे त्या बायका आल्या आणि सरगम मॅडमची ओटी भरायला लागल्या. भुवनेश्वरी सरगमला म्हणते, तुम्ही तर आता जोमाने कामाला लागायला पाहिजे. ती म्हणते, अहो ते काय आता मला घरी येऊ देणार आहे का. हाताला धरून घराबाहेर काढले मला. भुवनेश्वरी म्हणते, इथं अजून आमचाच हुकूम चालतोय. आता भुवनेश्वरी बरंच काय बोलते. सरगम म्हणते, नाही मॅडम, हे सगळं झाल्यानंतर माझं येणं तिकडे शक्यच नाही. भुवनेश्वरी म्हणते, तुम्हाला जमावं लागेल आणि आम्ही आहोत ना सगळं सांभाळून घ्यायला. तुम्ही उगाचच टेन्शन घेऊ नका. हां, ह्या घरामध्ये आम्ही तुम्हाला आणलं आणि तुम्हाला घराबाहेर काढण्याचा त्यासनी काहीच अधिकार नाही. पण सरगमची मात्र यायची अजिबात इच्छा नसते. आता दोघी पण फोन ठेवतात. भुवनेश्वरी विचारात पडते, पण तिच्या आणि सरगमच्या चेहऱ्यावर एक भीती असते. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.